बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला जर शिवसैनिकांना तुम्ही अजूनही सबस्क्राइब ठेवला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि माझ्या विनंतीचा मान तुम्ही ठेवाल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. शिवसैनिकांनो, आतापर्यंत अनेक व्हिडिओमध्ये मी एक वाक्य म्हणताना तुम्ही पाहिलं आहेत मला. जरी या भारताच्या न्याय व्यवस्थेने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, लवादांनी, प्रति न्यायालयांनी, राज्यपालांनी कुणीही जरी शिवसेनेच्या बाबतीत न्याय केला नाही तरी देखील शिवसेनेच्या बाबतीत न्याय होणार आणि तो न्याय होणार जनतेच्या न्यायालयामध्ये. तुम्ही ऐकलं असाल मला बऱ्याचदा हे वाक्य बोलताना. हे वाक्य मी कशाच्या आधारावर म्हटलं होतं लक्षात घ्या शिवसैनिकांनो. आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहून एव्हाना तुम्हाला आजचा विषय समजला असेल. अतिशय धक्कादायक बाब आहे, विचारात टाकणारी ही बाब आहे, कोड्यात टाकणारी ही बाब आहे की आजच्या व्हिडिओचं शीर्षक तुम्ही पहा. महाराष्ट्रामध्ये घसरलेला टक्का नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे की कमी झालेला आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरते. ॲनालिटिक्स जे करतात, या सर्व गणितांचा जे अभ्यास करतात, विशेषतः राजनीतिक ॲनालिस्ट जे असतात त्यांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. घसरलेला टक्का किंवा वाढलेला टक्का किंवा त्यांच्यामधली तफावत आणि त्याचा येणाऱ्या निवडणुकांच्या निकालावरचा परिणाम हे चांगलंच त्यांना ठाऊक असतं नेमका हे वारं कुण्या दिशेला वाहतंय. लक्षात घ्या, जवळपास मागच्या 3 ते 4 निवडणुकांशी याची पडताळणी केली जाते. म्हणजे आज 2024 तर जवळपास 2004, 2009, 14, 19 आणि 24 या सर्वांशी याचं रिलेशन पाहिलं जातं. नेमकं काय घडलंय, मागच्या निवडणुकीत नेमके काय मुद्दे होते, मतदानाचा आकडा किती जास्त होता, किती कमी आहे, आणि त्यानंतर याचं सर्वांचं प्रेडिक्शन करून नेमका हा आकडा कुणाच्या बाजूला जाणार आहे या सर्वांचे अंदाज काढले जातात. आणि कित्येकदा मतदानाच्या टक्क्यावरून काढले गेलेले अंदाज हे जवळपास 90% जास्त खरे ठरलेले आहेत. मला इथे ही बाब चिंतेची यासाठी म्हणावी लागते शिवसैनिकांनो, आपण प्लसमध्ये आहोत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपण प्लसमध्ये आहोत, कारण उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. पण महाराष्ट्राची ही साथ केव्हा दिसून येईल? ज्या वेळेस याचं रूपांतर, याचं परिवर्तन हे मतदानामध्ये होईल. आता तुम्हाला मी आकडे सांगतो, ज्या आकड्यांची भीती माझ्या मनामध्ये होती नेमकं तेच कसं घडतंय ते पहा. महाराष्ट्राचा 2004 ते 2024 पर्यंतचा मतदानाचा मी तुम्हाला आतापर्यंतचा पर्सेंटेज सांगतो, मग तुम्हाला कळेल नेमकं आपण सध्या कुण्या दिशेला चाललोय. महाराष्ट्रामध्ये 2004 रोजी सर्वाधिक निचांकी मतदान नोंदवलं गेलं, जे आहे 49%. 49% 2004. 2009 साली हेच मतदान 55% होतं. 2014 साली हा आकडा सगळ्यात जास्त वाढला आणि हा आकडा गेला 65%वर. आता 2014 साली काय घडलं होतं तुम्हा सर्वांच्या समोर आहे. 10 वर्षांपूर्वीचा काळ आहे, जास्त काही तुम्ही विसरलेले नसणार. अशा प्रकारची फेकुगिरी उभ्या देशाने पाहिली, देश भुलला, आपणही भुललो, आणि आज हा सारा काळ तुमच्या सर्वांच्या समोर आहे. त्याचा मोबदला बघा काय मिळाला. 2014 पर्यंत जी महागाई म्हणून आपल्या समोर ठेवली गेली, ते एक असं मृगजळ तयार केलं, म्हणजे 65 रुपयांचं पेट्रोल महाग आहे हे आपल्याला दाखवण्यात आलं. आपण त्याच्यावर विश्वास देखील ठेवला. तुम्ही आणि आम्ही, आपण दोघेही भुललो. आज ते 65 रुपयांचं पेट्रोल महाग असताना आपण ते स्वस्त व्हावं यासाठी हे सरकार बदलवलं आणि आज आपण 106 रुपयांचं पेट्रोल भरतो. गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसच्या 70 वर्षामध्ये त्यांनी पेट्रोल 65वर ठेवलं आणि यांनी यांच्या 10च वर्षाच्या काळामध्ये 110ला ते भिडवलं. हे एक प्रातिनिधिक मी उदाहरण दिलंय तुम्हाला. फक्त मला आज कुठलीही उदाहरणं द्यायची नाहीयेत, पण 2014 मध्ये नेमकं असं काय घडलं होतं की ज्या वेळेस मतदान 65%वर गेलं, जे सर्वाधिक नोंदवलं गेलं. तर तुम्ही सर्वांनी पाहिलात, लाटा सुनाम्यांचा काळ होता. तो लाटा सुनाम्या आल्या, कारण लाटा सुनाम्या याच्यासाठी मी म्हणतो, सुनामी येते आणि ती ओसरत असते. आज 10 वर्ष आपण ही सुनामी बोकांडी घेतलेली आहे.
आणि ह्या सुनामीने सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं केलं असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे शिवसेनेचं, ओरिजिनल शिवसेनेचं सर्वात जास्त नुकसान केलेलं आहे. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान केलं. त्यानंतर 2019 साली हा आकडा 4 ने घटला आणि 61% आला. पण तरी देखील पहा, 14 मध्ये 65, 19 मध्ये 61% आणि आता 2024 रोजी हा आकडा इतका निचांकी घसरलाय महाराष्ट्राचा. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान जर आपण ह्यांची सरासरी काढली तर हा आकडा जातो 43.10चा. तुम्हाला माहित असावं, महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे. आपण तिसऱ्या टप्प्याच्या दिशेने जात आहोत. 43.10 म्हणजे जवळपास हा आकडा 12 ते 13% घटला. 12 ते 13% हा अतिशय विचार करायला लावणारा आकडा आहे, धक्कादायक आकडा आहे. मतदानाचे आकडे वाढतात त्यावेळेस वाढतात ज्यावेळेस चुरशीची मतदान असते, म्हणजे काहीतरी नवीन परिवर्तन लोकांना घडवायचं असतं. आणि ज्यावेळेस मतदानाचा आकडा घटतो त्यावेळेस लोकांना त्याची उबग आलेली असते, राजकारणाची उबग आलेली असते, लोकांचा विश्वास उडालेला असतो. आता ह्याचे काय काय फॅक्टर्स आहेत ते सर्वच्या सर्व तुमच्या सर्वांसमोर ठेवेल आणि याच्यातनं माझी जी कळकळ आहे, कशाबद्दल मला नेमकं आज सुचवायचं त्याही बद्दल बोलेल. सुरुवात मी माझ्या कळकळीबद्दल करतो आणि त्यानंतर ह्याचे फॅक्टर्स सांगतो, मतदान का कमी झालं. माझी कळकळ तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम बघा, महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या सर्वाबद्दल चीड आहे. जे काही शिवसेनेच्या बाबतीत झालं त्या सर्वांमध्ये, महाराष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये, महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी विचार करणाऱ्या नागरिकांमध्ये एक विशेष चीड आहे. आणि ह्या चिडीचं रूपांतर आपल्याला मतदानामध्ये करायचं होतं, पण नेमकं उलट घडताना दिसतंय. आपण ही चीड मनामध्ये ठेवत आहात आणि ही मनातली चीड मनातच ठेवून आपण मतदान केंद्रापर्यंत पोहोचतच नाही आहात. आपण मतदानावर बहिष्कार टाकून या सगळ्याला उत्तर देऊ शकत नाही. जर आपल्याला खरी शिवसेना कोण आहे हे जर प्रूफ करायचं असेल तर आपल्याला मतदान हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रामध्ये मतदानाचा आकडा वाढला पाहिजे होता आणि हा वाढलेला आकडा ज्यावेळेस शिवसेनेच्या बाजूने सरकला असता, शिवसेनेचे महाराष्ट्रातले 23च्या 23 कॅन्डिडेट आणि त्याबरोबर महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व कॅन्डिडेट जर तुम्ही निवडून काढत असाल तर या सर्वांनी हा जो काही कांड घडवून ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये, त्या सर्वांना तुम्ही एक उत्तर दिलं असतात आणि ते मतदानाच्या मार्फत दिला असतात. विचार करायला भाग पाडलं असतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, विचार करायला भाग पाडलं असतं सुप्रीम कोर्टाला, की जरी तुमचा निर्णय काही असला तरी महाराष्ट्रातला सुज्ञ मतदार हा असा निर्णय देतोय. आज तुमची चीड आम्हाला दिसते, आज तुमच्या मनातली खदखद आम्हाला दिसते, पण हे पेल्यातलं वादळ हे पेल्यातच राहतंय. आपल्याला मतदान केंद्रांपर्यंत जावंच लागेल. आपल्याला हा रोष हा मतदानाच्या मार्फत व्यक्त करायचा आहे, तुमच्या मनातली चीड. कारण आज तुम्ही सारेच्या सारे शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतायत, पण ते मतांमध्ये परिवर्तित होणं हे फार गरजेचं आहे आणि याच्याकडे मी तुमचं वारंवार लक्ष वेधून घेतोय. मतदानाचा कमी होणारा आकडा हा खरं तर सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडत असतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे, हे विसरता कामा नये. आणि हा आजपर्यंतचा इतिहास जवळपास 70 ते 80% खरा ठरलेला आहे. जर मतदानाचा आकडा हा कमी झाला तर हा सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडत असतो. वाढलेला मतदानाचा आकडा, जर मतदान वाढत असेल तर त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात, म्हणजे उमेदवारांच्या किंवा सत्तेच्या विरोधातला रोष म्हणतात. आणि सत्तेच्या विरोधात जर रोष असेल तर मतदानाचा आकडा हा वाढत असतो आणि तो चिडीचा असतो. लोकांची चीड असते सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली आणि ती चीड वाढीव मतदान करायला लावते. म्हणजे जे मतदार आजपर्यंत कधी बाहेरही पडत नव्हते तेही बाहेर पडले आणि त्यांनी मतदान करून ह्या सगळ्यांना उलथवलं. पण असं घडताना दिसत नाहीये. आपण जे म्हणत होतो की शिवसेनेच्या बाबतीत न्याय जनता करेल, शिवसेनेच्या बाबतीत न्याय महाराष्ट्रातला शिवसैनिक करेल, तसं घडताना देखील दिसलं पाहिजे. लगेचच आपण ह्या शीतावरून भाताची परीक्षा करू देखील शकत नाही, हेही तितकंच सत्य. कारण आताशी दोन टप्पे पार पडलेले आहेत, पुढचे 3-4 टप्पे बाकी आहेत. या सर्व टप्प्यांमध्ये नेमकं काय घडणार आहे, त्याचा आकडा नेमका काय असणार आहे, शहरी मतदानाचा आकडा नेमका काय असणार आहे, कारण जवळपास 14 महानगरपालिकांच्या क्षेत्रातलं अजून मतदान व्हायचं बाकी आहे. हा सगळा फुगलेला आकडा नेमका ह्या सर्व सरासरीला कुठे घेऊन जातो हे देखील आता पाहायचंय. पण तरी देखील
वेळ आपल्या हातात आहे, गाफील राहून चालणार नाही शिवसैनिकांनो. महाराष्ट्रातल्या संविधानप्रेमी नागरिकांनो, तुम्हा सर्वांना आव्हान करतो, ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, ही लढाई तुम्हा आम्हा सर्वांची आहे. ह्या लढाईत आज तुम्हाला ते सर्वोच्च योगदान द्यावं लागेल. जर आज तुम्ही उभे राहिला नाही तर भविष्यात 2024च्या नंतर निवडणुकाच होणार नाही, या देशामध्ये हुकुमशाही लागू होईल आणि आमच्यासारखे बोलणारी माणसं संपवलेली असतील, आम्हाला अशा गोळ्या घातल्या जातील. हे देखील तुम्हाला आज सांगतो, खुलेआम गोळ्या घातल्या जातील. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला इतकं खुलेआम बोलल्यानंतर त्रास कमी होत असेल? सकाळ दुपार संध्याकाळ आमच्या मागे काय काय चालू असतं ह्या सर्वांची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल. आमच्या ह्या तळमळीतनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. शिवसैनिकांनो, महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, तुम्ही सर्वांनी आमची ही कळकळ जाणून घ्या. आम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही आमच्या बाजूने आहात, तुम्ही आमच्या बाजूने उभे राहिलेला आहात, पण ते मतदानामध्ये परिवर्तित होऊ द्या. जर ह्या गोष्टी मतदानाच्या मार्फत नाही आल्या तर काही उपयोग नाही, बाकी शून्य होऊन जाईल. 43.10% महाराष्ट्रातलं 2 टप्प्यांच्या मतदानाची सरासरी खूप काही धोकादायक आकडे सांगत आहे. कमीत कमी पुढच्या 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला हा आकडा वाढवायचा आहे. सर्व शिवसैनिकांना आपल्या सबंध इमारतीसह, आपल्या सबंध वसाहतीसह, आपल्या चाळींसह, आपल्या सबंध एरियासह आपल्याला मतदानाला जायचंय. शिवसेनेच्या असतील महाविकास आघाडीच्या हक्काच्या मतदारांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय. भले त्याच्यासाठी आपले 2 पैसे खर्च झाले तरी चालतील. यावेळेस खिशातला खर्च झालेला पैसा हा तुमच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी खर्च झाला, महाराष्ट्राच्या हितासाठी खर्च झाला असं समजा. आपण 50 खोक्यावाली माणसं नाहीत. आपला पैसा हा कष्टाचा आहे, घामाचा आहे आणि तो योग्य ठिकाणी खर्च होईल. लक्षात घ्या मला काय सुचवायचं. त्याच्याही पलीकडे आणखी काही फॅक्टर्स असतात. त्याच्यामध्ये लग्न सराई आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, तापमान 43 डिग्री पार झालेलं आहे, त्यानंतर EVM वरचा अविश्वास, अशी एक ना एक अनेक कारणं आहेत. असं आपण नाही नाकारू शकत नाही या कारणांना. तापमान ही खरंच एक विदर्भामध्ये विशेषतः ज्यावेळेस या 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्या, विदर्भामध्ये विशेषतः तापमान जवळपास काही ठिकाणी 43 ते 44 डिग्री क्रॉस केलं होतं. मुंबईतही तीच हालत आहे म्हणा. पण लग्न सराई, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, अनेक गोष्टी, अनेक फॅक्टर्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. पण लक्षात घ्या, महाराष्ट्राने 43.10चा हा जो आकडा आहे हा निचांकी नोंदवलाय सगळ्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. तुम्हाला ऐकायचं इतर राज्यांचा आकडा नेमका काय सांगतो. आसाममध्ये 60.32% मतदान झालं, त्रिपुरामध्ये 63% मतदान झालं, छत्तीसगडमध्ये 63.32% मतदान झालं, पश्चिम बंगालमध्ये 60.60% मतदान झालं, राजस्थानामध्ये 50.27% मतदान झालं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निचांकी 43.10% मतदान झालं. शिवसैनिकांनो, हा विनोदाचा अजिबात भाग नाही. 43.10 नेमकं वारं कुण्या दिशेला वाहतंय अजूनही आपण सांगू शकणार नाही. जर अशा प्रकारचे आकडे बघितले तर नेमकं हे वारं कुण्या दिशेला वाहतंय. खऱ्या अर्थाने नवमतदारांची संख्या लक्षात घेता, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या आयुष्यातलं मतदान करायला जाणार आहेत, त्यांची प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास 3 ते 4 लाखांची संख्या आहे वाढीव. आणि नवमतदार हा हौशेपोटी जात असतो मतदानाला. पहिला मतदार हा आपलं मतदान कधीच चुकवत नाही. बरं, ह्या मतदाराला हा असतो 18+चा. ह्या मतदाराला तितकीशी जाण नसते नेमकी परिस्थिती काय चालू आहे, तितकीशी जाण नसते. पण ज्या जुन्या मतदाराला, जो वयाने म्हणजे आयुष्य जगलेला आहे, त्याला आयुष्यातल्या खास खळग्यांविषयी माहिती आहे, नेमकं समाजामध्ये काय घडतं या सगळ्याची माहिती आहे, तोच मतदार जर बाहेर पडला नाही आणि या नवीन मतदारांनी सगळा जर घोळ घालून ठेवला तर मात्र काय करायचं हे लक्षात घ्या. आपल्याला अजूनही वेळ आहे. ह्या वेळेचं परिवर्तन वाढीव मतदानामध्ये करा. आपल्या सर्व समाज बांधवांना सांगा की ही वेळ जर चुकली तर मात्र भविष्य आपल्या हातून गेलंच म्हणून समजायचं. शिवसेनेच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या पाठीशी, पर्यायाने इंडिया आघाडीच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी ठाम उभे राहा. आज नाही तर कधीच नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.